कोल्हापुरी चप्पलचं मॉडेल प्राडानं कॉपी केल्याची टीका होताच प्राडा कोल्हापुरी चप्पलांसाठी आता पुढे सरसावली आहे। इटलीवरून प्राडाची 6 जणांची टीम कोल्हापूरमध्ये दाखल झाली आहे। या टीमनं कोल्हापूरमधल्या चप्पल लाईनला भेट दिली आणि त्याचबरोबर कोल्हापुरी चप्पलांची वैशिष्ट्य, बनवताना लागणारी अस्सल कारागिरी या सर्वांची माहिती जाणून घेतली। तर इथल्या कारागीर आणि व्यापाऱ्यांशी या संदर्भातली बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। व्यापारी आहेत आणि त्याचबरोबर कारागीर सुद्धा आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। मला सांगा की कशा प्रकारची भूमिका आहे? आपण पाहतो की ज्या वेळेला प्राडानं ही चप्पल आमची म्हणून दाखवली होती त्यावेळेला तू ऑब्जेक्शन नोंदवलेलं होतं, आज तुला आनंद झालाय का? कारण प्राडाला लक्षात आलंय की कोल्हापुरी चप्पल ही कोल्हापूरचीच आहे। हे प्राडाला लक्षात आले की आपली त्यांनी चूक मान्य केली। आम्ही आवाज उठवून जे प्रयत्न केले त्या प्रयत्नाला यश आल्यासारखं वाटतंय आणि आनंदाची बातमी ही कोल्हापूर मार्केटसाठी, हे शाहू कॉलनी मार्केटसाठी यांचा विजिट झाला, ही खूप आनंदाची गोष्ट आहे। काय सांगशील? प्राडानं अतिशय बारकाईने सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत। एक व्यापारी म्हणून तुला किती आनंद झालेला आहे? आम्हाला या गोष्टीचा खूप आनंद झालेला आहे, कारण ती एवढ्या बाहेरून आलेले आहेत आम्हाला व्हिजिट करण्यासाठी। आणि जे हे मार्केट आहे हे शाहूकालीन मार्केट आहे आणि त्यांनी प्रॉपर इथे व्हिजिट करून आमच्या मनाची शांतता केलेली आहे। काय सांगाल? हस्तकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून कोल्हापुरी चप्पलाकडे पाहिलं जातं। कार टू कार्पेट जी फोल्डिंग होणारी चप्पल सुद्धा याच कोल्हापुरात बनते। ते सर्व चप्पल आहेत, आपण पाहतोय की प्राडाच्या सर्व सदस्यांना दाखवलेले आहेत। ते खुश आहेत? ते अतिशय खुश झालं। आपलं प्रोडक्ट, हातशिलाई, बांधणी वगैरे बघून ती एकदम खुश झाली। त्यांना बेस्ट वाटलं की त्यांनी परत कधी आयुष्यात असल्या चप्पलाच बघितल्या नाही, एवढं त्यांना समाधान वाटलं। आणि ह्या आमच्या लोकांनी भरपूर त्यांना सगळ्या चप्पला मार्केट दाखवलं, सगळं करून त्यांना सहकार्य करून त्यांना सगळ्यांना हे केलं, त्यामुळे तर आम्हाला जास्त आनंद झाला त्याचा। खरं तर आपण पाहतो की प्राडाच्या अधिकाऱ्यांनी व्हिजिट दिल्यानंतर कोल्हापूरकरांनी शाहू चप्पल देखील दाखवलेल्या। हे चप्पल पाहिल्यानंतर कोल्हापुरी चप्पल कशा प्रकारे बांधणीचा आणि त्याचबरोबर हस्तकलेचा उत्कृष्ट नमुना कसा आहे हे त्यावरून दिसून येत आहे। कॅमेरा मिथुनचा प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।